मी नागनाथ महादेव रामपूर धोत्रीतील सामाजिक कार्यकर्ता बोलतो। आज आमच्या धोत्री गावात अतिशय दुःखद घटना घडलेली आहे। म्हणजे गावातील शेतकरी सोमनाथ गुप्ते झिरोळे यांनी शेतात पिकाचं नुकसान झाल्यामुळे त्याने आज दुपारी 2 वाजता घरी टेन्शन घेऊन त्यांनी चिंताग्रस्त होता। पाऊस पडून शेतात सर्व पिकाचं नुकसान झाल्यामुळे सारखा 8 दिवस चिंताग्रस्त होता। आज अचानक घरी कोण नसल्यामुळे मुलांचं शिक्षणासाठी खर्च कसं करायचा त्या निराशेने त्यांनी स्वतः आत्महत्येचा निर्णय घेतलेला आहे। आम्हाला एवढंच विनंती आहे की त्यांच्या मुलाबाळाच्या कल्याणासाठी शासनाकडून जे मोबदला मिळेल त्यांच्या कुटुंबासाठी हे मिळावं हीच अपेक्षा आहे आमच्याकडून। मी तहसीलदारला बोललेलं आहे, तालुका प्रतिनिधीला आमदार साहेबांना बोललेलं आहे, त्यांच्या कानावर निरोप दिलेला आहे। त्यांनी तातडीने त्यांनी आम्हाला हमी दिली, तातडीने त्यांना त्यांच्या कुटुंबासाठी मी मदत करू म्हणून आश्वासन दिलेलं आहे। माझं नाव राजकुमार देवप्रसाद पाटील आहे। हा शेतकरी सोमनाथ झिरोळे माझ्या घरात शेजारी राहत होता। सगळं पूर्ण शेतात पाणी लागल्यामुळे आर्थिक नुकसान झालं होतं। त्याचं घरचं परिस्थिती हलाखीची होती। थोडं मुलांचं शिक्षण आणि घर प्रपंच कसं चालवायचं या निराशेतून दुपारी 2 वाजता तो गळफास घेऊन आत्महत्या केला आहे। त्यामुळे शासन स्तरावरून त्या गरीब कुटुंबाला काय तर मदत भेटावं हे नागरिकांचं शासनाला विनंती आहे। सोमनाथ गुप्ते झिरोळे हे आपले जवळचे मित्र होते। त्यांचं परिस्थिती जरा मध्यमच आहे, पण त्यांचं सगळं जीवन म्हणजे सगळं शेतीवरच आहे, अवलंबून होतं। शेतीमध्ये यावर्षी अतिवृष्टी झाल्यामुळं सगळं शेती नापीक झालं आहे, सगळं पीक नुकसान झालेलं आहे। त्याच्या निराशेतून त्याच्या घरी त्यानं राहत्या घरी आत्महत्या करण्याचा निर्णय घेऊन आत्महत्या केलेला आहे। एवढंच म्हणायचं आहे की शासकीय स्तरावर प्रशासनाकडून त्यांच्या कुटुंबियांना लहान मुली आहेत त्यांच्या शिक्षणासाठी प्रशासनाकडून काहीतरी त्यांना मदत मिळावं त्याच अपेक्षा आमच्या ग्रामस्थांकडून मित्रपरिवाराकडून करतो, विनंती करतो। सरपंच या नात्याने तुम्ही काय प्रयत्न करणार? सरपंच या नात्यानं त्यांना श्रद्धांजली पण वाहतो आणि शासनाकडून मदत मिळावं ही अपेक्षा।